पुढे वळूयात. अंजली दमानियांच्या आरोपांवर सुषमा अंधारेंनी सवाल व्यक्त केलेत. अंजली दमानिया यांच्याकडे सीडीआर कुठून आले, दमानिया यांना कोण माहिती देतं, हे सगळं समोर आलं पाहिजे असं अंधारेंनी म्हटलंय. जे जे वाईट काम करतील त्या सगळ्यांची नावं मी घेणार, यामधल्या राजकारणांचा शोध घेऊन मी पुढे आणणार, असं आता अंजली दमानियांनी म्हटलंय. या सीडीआरच्या मुद्द्यामध्ये मला प्रश्न पडलाय. म्हणजे सीडीआर निघाले ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा अंजली दमानिया म्हणतायत, अगदी घाईघाईने सांगतायत की हे सीडीआर आलेले आहेत, मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? आम्ही दमानियांची माहिती आमच्याकडून पण आम्ही शेअर केली, पण आमच्या बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की दमानियांकडे सीडीआर कुठून आले? तुम्हा दोघांनाही अतिशय विनम्रपणे सांगते की जे जे अशी घाण कामं करतील, जे जे जादूटोणा करतील, लैंगिक शोषण करतील, अशा सगळ्यांविरुद्ध मी लढणार. आणि त्याच्यात जेवढे राजकारणी इन्व्हॉल्ड असतील, जेवढे अधिकारी इन्व्हॉल्ड असतील, त्या सगळ्यांचा शोध मी घेणार आणि सगळ्यांची नावं मी एक्सपोज करणार. तुम्हाला जे म्हणायचं तुम्ही म्हणत राहा, मला काही फरक पडत नाही त्यांनी. आता या सगळ्या दरम्यान दमानिया म्हणतायत की तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे हे कॉल कधीच आहेत, असा सवाल अंधारेंनी विचारला. आता यावर प्रश्न विचारण्यापेक्षा शिंदेंनाच विचारा, असं अंजली दमानिया म्हणाल्यात. दमानिया म्हणतायत की तत्कालीन मुख्यमंत्री शब्द वापरलाय त्यांनी. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना 17 कॉल, त्याच्यातले इनकमिंग आणि आउटगोईंग असं बायफर्केशन आहे. तत्कालीन म्हणजे साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी शिंदे मुख्यमंत्री होते. मग हे जे कॉल आहेत, या कॉलचं ड्युरेशन कधीचं आहे? हे कॉल 1 महिन्यातले आहेत, 6 महिन्यातले आहेत, 1 वर्षातले आहेत की 1.5 वर्षातले आहेत? आता मला जो सीडीआर मिळाला, ज्याच्यात मी AI टूल वापरून त्याच्यात जे फोटो होते त्यांची नावं शोधली, त्या शोधल्यानंतर मला एकनाथ शिंदेचे 17 कॉल मिळाले. त्यात मी काय करू? बाहेर नको आणू का? तर तुम्हाला वाटेल की मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मला मिळाली म्हणून. मला असं वाटतं ना, हे फालतू प्रश्न विचारणं आता तुम्ही बंद करा. प्रश्न हे विचारा की शिंदेनी 17 कॉल कशासाठी केले, 21 मिनिटं ते काय बोलले, हे प्रश्न नाही पडत तुम्हाला. कारण हे सरकार शिंदे चालवतात, अंजली दमानिया नाही. त्यामुळे प्रश्न मी शिंदेना नक्कीच विचारणार.